10 डिसेंबर 2023 रोजी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे कारंजा शहराच्या दौऱ्यावर होते। सर्वप्रथम त्यांनी शेतकरी भवन येथील तेली समाजाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली व त्यांनी भाजपा युवा मोर्चाचे माजी जिल्हा अध्यक्ष विजय काळे यांच्या पहाडपुरा येथील निवासस्थानी भेट देऊन उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी उत्स्फूर्त संवाद साधला। यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 10 वर्षाच्या कारकिर्दीचा आलेख आणि विकास कामे तसेच खंबीर निर्णय यावर प्रकाश टाकला। जनतेने सुद्धा मोदींवर विश्वास ठेवून त्यांच्या संपर्कात राहावे व भाजपाला समर्थन देण्यासाठी प्रयत्न करावे असे यावेळी बोलताना त्यांनी सांगितले। विकसित भारत संकल्प यात्राचा रथ हा सुरू आहे। त्या रथावर 9.5 वर्षाच्या मोदींच्या कामाचं संपूर्ण वर्णन आहे आणि आता आपल्या सर्वांना विकसित भारत अँबॅसेडर बनायचं आहे। मी लिंक पाठवली आहे माननीय बडेजीकडे, मी आपल्या काळे साहेबांनाही पाठवणार आहे, आपल्या प्रत्येक प्रदेश कार्यकारी सदस्याकडे जाणार आहे। त्या लिंकला क्लिक केल्यावर नमो ॲप डाउनलोड होतं। नमो ॲप नंतर विकसित भारताचे अँबॅसेडर होता येतं। माननीय मोदीजी त्यांना स्वतः पत्र लिहितात, तुमच्या फोनवरच तुम्हाला एक पत्र येतं मोदींचं अभिनंदन पत्र म्हणून, पण 10 व्हिडिओ टाकावे लागतात, 10 घरी संपर्क करून त्यांच्या रील टाकल्या तुम्हाला वाटेल की आपण देशाकरता मोदीजींना समर्थन करतोय। तसेच 22 जानेवारी रोजी अयोध्या येथे प्रभू श्री रामाला कपड्यांच्या तंबूतून जगातील सगळ्यात मोठ्या व सुंदर मंदिरात विराजमान होणार आहे, तेव्हा तो दिवस सर्व हिंदू बांधवांनी दिवाळी म्हणून साजरा करा। तसेच 22 डिसेंबर रोजी शहरातील तसेच वाशिम जिल्ह्यातील एकही घर अंधारात राहणार नाही। प्रत्येक घरात त्या दिवशी दिव्यांचा झगमगाट असला पाहिजे असा आग्रह त्यांनी धरला। 22 तारखेला जगातली सर्वात मोठी दीपावली आहे। 527 वर्षानंतर रामलल्ला तंबूतनं निघून जगातल्या सर्वात सुंदर मंदिरात प्रवेश करणार आहे। त्यावेळी सर्वांनी आपल्या कारंजा लाडमध्ये वाशिम जिल्ह्यामध्ये असं कुठलंही घर नको ज्या घरी दिव्याचा उजेड होणार नाही। प्रत्येक घरी दिवाचा उजेड झाला पाहिजे। ही जगातली सर्वात मोठी दीपावली आहे। 527 वर्षात 25 पिढ्यांनी या क्षणाची वाट बघितली, पण त्या पिढ्यांना तो क्षण अनुभवता आला नाही। तो क्षण तुम्हाला अनुभवता येणार आहे, मला अनुभवता येणार आहे। त्यामुळे 22 जानेवारीला प्रत्येक घरी काळजी, या शहरातले एकही घर असं नको ज्याच्या घरी दीपावलीचा उजेड दीपावलीचा दिवा त्या ठिकाणी ज्योत पेटली नाही। तर ही दीपावली सर्वांनी करावी आणि आपले जे आराध्य दैवत प्रभू रामचंद्राच्या या सर्वात मोठ्या भव्य सोहळ्यामध्ये आपण सर्वांनी आपल्या नयनाने टीव्हीवर आपल्या इथून शेवटी 22 जानेवारीला आपल्याला जाता येणार नाही। 22 जानेवारी ते 22 सप्टेंबर या 6 महिन्यात पाटणजीला मी सांगितलं आहे की 5000 कार्यकर्त्यांना आपल्या सर्वांना प्रभू रामचंद्राचं दर्शन घेण्याकरता घेऊन जायचं आहे। जाऊ आपण, त्यामुळे आपण सर्व जाणार आहोत। पण 22 जानेवारीला तुमचं आपल्या जिल्ह्यातलं एकही घर असं नको श्यामजी, सुपारेजी, राजू पाटीलजी ज्याच्या घरी उजेड, कोणतंही घर अंधारात नको, कुठलंही घर अंधारात नको। तर मला वाटतं 2024च्या महाविजयाची तयारी करू। पुन्हा एकदा मोदींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रात आपले संपूर्ण 45च्या वर खासदार निवडून येतील। ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे आणि पुढच्या 2024च्या विधानसभेत 225 महायुतीचे आमदार निवडून येतील, काही काळजी करायची नाही। त्यामुळं पुढचा काळ चांगला आहे। मोदींच्या नेतृत्वातला आत्मनिर्भर भारत निर्माण करण्याकरता आपण त्यांना मदत करतोय, त्यांना समर्थन करतोय। म्हणून या ठिकाणी आलेल्या सर्व नागरिकांना आणि जे नागरिक तिकडे आहेत त्यांनाही मी विनंती करतो की आपण सर्व आत्मनिर्भर भारत निर्माण करण्याकरता मोदीजींना
जगातला सर्वोत्तम भारत निर्माण करण्याकरता मोदीजींना करणार की नाही? मागचे करणार. 22 जानेवारीची दीपावली. जय श्रीराम. व भाजपाच्या प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सुद्धा यासाठी प्रयत्नशील असले पाहिजे असे आवाहन केले. या प्रसंगी त्यांच्या सोबत अवर सचिव अमोल पाटणकर, भाजप पदाधिकारी श्याम बढे, राजू पाटील राजे, ललित चांडक, डॉक्टर राजू काळे, महादेव सुपारे, पंचायत समिती सदस्य वैशाली काळे, दिनेश वाडेकर, संदीप काळे हे उपस्थित होते. यावेळी शहरातील अनेक संघटना, विश्व हिंदू परिषद, सकल जैन समाज, विश्व मांगल्य समाज तर्फे बावनकुळे यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन नगरसेविका प्राजक्ता माहितकर यांनी केले. या कार्यक्रमाला बहुसंख्य कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. भारतीय जनता पार्टीचा जय हो. बावनकुळे साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. तुझे बाबा घे ना, बाबा आहे मागे. श्री कुठे गेला? श्री बाबा लवकर सहकुटुंब सहपरिवार साहेबांचा इथे सत्कार होत आहे. सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा लाड.